हा व्हिडिओ जय पवार माझे बंधू यांनी तो दिलेला टाकलेला व्हिडिओ आहे। ते पण आपापल्या लेवलला त्यांच्या लेवलला जी काय माहिती मिळते ती लोकांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात। हे आहेत महाशय रोहित सिंग जे झोपलेत। तुम्ही म्हणसाल हे लेफ्ट साइडला झोपलेत म्हणजे हे कदाचित को पायलट असतील, लेफ्ट साइडला बसलेत म्हणजे हे मेन पायलट आहेत। आणि आमचा अंदाज आहे, म्हणजे अंदाज आहे, हे खरं खोटं माहित नाही, ही जी मुलगी आहे ती दादांच्या विमानामध्ये पाठक ज्या होत्या ती कदाचित ती मुलगी ती असू शकते असं आमचं मत आहे। ती मुलीने काय केलं, ती को पायलट आहे कारण का ती राईट साइडला बसली आहे। तिच्या कानाला तिथं हे लावलेलं आहे ऐकण्यासाठी, एटीसीसी बोलण्यासाठी, ते तिच्या कानाला आहे। तीच एंट्री करते, तीच विमान चालवते आणि हे महाशय मात्र तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये, हे सिव्हिलचे कपडे आहेत। आता सिव्हिल ड्रेसमध्ये बसले, काही लोक म्हणतील 15 मिनिटं झोपला असेल, बॅग घेऊन बसलेले आहेत। आता ह्याच्यात कदाचित ते उद्या जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतील, काहीतरी सांगतील, ते सांगतील तेव्हा अजून माझ्याकडे एक्स्ट्रा माहिती, ती माहिती मी नंतर तिथे सांगेल। ही वृत्ती प्रवृत्ती त्यांची होती। आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट घडलेली आहे की रोहित सिंग आणि ह्या सगळ्या मालकांना अशी सवय असायची की तिथं एका पत्रकारांनी हा रिपोर्ट तिथे टाकला होता, नंतर बरंच मोठं काय झाला त्याच्यामध्ये विषय आणि तो दाबला गेला। त्याच्यामध्ये एका पॅसेंजरलाच को पायलट म्हणून दाखवलं, कपडे घालून बसवले आणि मग ते एक फार मोठी केस झाली होती। तो वेगळा विषय। म्हणजे मला काय सांगायचंय, व्हीएसआर आणि तुमचं डीजीसी हे मिलीभगत असल्यामुळे आमची भीती अशी आहे, हे दोघं एकत्र मित्र असल्यामुळे, खासम खास हे सगळे एकत्रित असल्यामुळे कागदपत्र हे मॅन्युप्युलेट करू शकतील असं आमचं मत आहे। पुढे आता हा विषय तुम्ही समजून घ्या। हे विमान आहे ज्याला एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावोसला गेले होते। हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं। कुठलंही विमान व्हीआयपीला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो। फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललोय, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ईटीसीला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का। आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का, आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं। आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमची आहे। एकनाथ शिंदे साहेब स्वतः होते आणि त्याच्यामध्ये काही इतर अधिकारी होते। याच्यामध्ये झालं असं, बहारेनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे, लेहजेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं। बहारेनला हे विमान उतरलं, त्याच्यात रिफ्युलिंग झालं। रिफ्युलिंग झाल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्र आणि तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं। इराणच्या देशाने, म्हणजे आता इराण आता वॉरमध्ये तुम्हाला माहितीये की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू। हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच्यात कोण बसलं होतं, एकनाथ शिंदे साहेब बसले होते। मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकनी सुद्धा हेच केलं। मग आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं। मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला व्हीएसआरला हाताशी धरून, नाहीतर व्हीएसआर स्वतः